आठवी इतिहास शालेय नोट्स भाग एक बघतोय आपण आता आज. नवीन पुस्तकातलं इतिहासाची साधने. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील वस्तू कागदपत्र उपलब्ध आहेत. तर लक्षात ठेवायचंय, गांधीजींच्या संदर्भातली पुस्तक कागदपत्र पुण्यामध्ये कुठे उपलब्ध आहेत, तर पुण्यातील आगा खान पॅलेस येथे. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकजागृतीची वृत्तपत्रे कोणती होती? तर त्यामध्ये आहे ज्ञानोदय, त्याचबरोबर ज्ञानप्रकाश, देन केसरी, दीनबंधू, त्यानंतर आहे अमृत बाजार पत्रिका. मासिक निबंध माला कोणी सुरू केली होती असा जर प्रश्न आला, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मासिक निबंध माला सुरू केली होती. लोकहितवादी, लोकहितवादींचं पूर्ण नाव काय असा प्रश्न येतो, किंवा मॅच द पेअरला हा प्रश्न येत असतो लोकहितवादींच्या संदर्भातला. तर याच्यामध्ये आहे गोपाळ हरी देशमुख, अर्थात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. त्यांचं साप्ताहिक आहे प्रभाकर साप्ताहिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे कोणती? तर जानेवारी 1920 मध्ये त्यांनी मुकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्रे आपल्या जर कोणी विचारलं, तर ती आहेत जानेवारी 1920 मध्ये मुकनायक नावाचं पाक्षिक त्यांनी सुरू केलं, जे 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं, त्याला पाक्षिक म्हणतात. एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारतपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे 7 वर्षांनी लगेच बहिष्कृत भारतपत्र हे दोन वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर दोन अजून वृत्तपत्रे आहेत, त्याच्यामध्ये आहे जनता व प्रबुद्ध भारत, ही दोन वृत्तपत्रे त्यांनी सुरू केलेली आहेत. रवींद्रनाथ टागोर यांचे जनगणमन हे राष्ट्रगीत भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात भाष्य साधन म्हणून उपयुक्त आहे. तर लक्षात ठेवायचंय, भाष्य साधन म्हणून काय उपयुक्त आहे? नंतर पुढे आहे याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, पुढे आहे सगळ्यात महत्वाचं. अतिशय छान वैशाली आयर मॅडम यांनी एक टेक्स्ट मेसेज केला आहे, लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपा आहे. ते म्हणजे MBJP. एम म्हणजे मुकनायक, बी म्हणजे बहिष्कृत भारत, जे म्हणजे जनता, आणि पी म्हणजे प्रबुद्ध भारत. म्हणजे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं होणार आहे. थँक्यू मॅडम. तर MBJP असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कोणते कोणते? मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत, हे त्याचं उत्तर आहे. अतिशय बरोबर दिलेलं आहे, म्हणजे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं आहे. चला पुढे जाऊया. पुढचं महत्वाचं आहे, दादासाहेब फाळके यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तर कोणी रोवली आहे मुहूर्तमेढ? दादासाहेब फाळके. आणि कधी? तर ते कुठले होते? तर नाशिकचे होते, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असेल, दादासाहेब फाळके. तर 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली आहे. त्यानंतर आहे युरोप आणि भारतच्या संदर्भात दुसरं जे प्रकरण आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की युरोपीय इतिहासात इसवी सनाचे 13वे शतक जे आहे, ते 13वं शतक, इसवी सनाचे 13वे शतक ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. तर तो काही युरोपची हिस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये इसवी सनाचं 13वं शतक ते 16वं शतक प्रबोधनाचं युग म्हणून ओळखलं जातं. याच काळात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध घडलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे, लिओनार्दो द विंची हे प्रबोधन काळातलं एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी होती.
मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती अजरामर झाल्या. आजही मोनालिसाच्या चित्राबद्दल चर्चा जगभर चालू असते. नुसतं मोनालिसाच नाही तर त्याचबरोबर द लास्ट सफर नावाचं त्यांचं चित्र सुद्धा फेमस आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि कोण होतं ते अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांचं नाव जे आहे ते आहे लिओनार्दो द विंची. एक मूवी पण येऊन गेलाय त्यांच्यावर. इसवी सन 1450 मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावलाय. छपाई यंत्राचा शोध लावल्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य झालेल्या आहेत, ज्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छपाई यंत्राचा शोध हा 1450 मध्ये लागला आणि खऱ्या अर्थाने युरोपीय क्रांतीला सुरुवात झाली. तिथून खऱ्या अर्थाने जगभरामध्ये बदल आपल्याला दिसू लागले. 1450 जोहान्स गुटेनबर्ग छपाई यंत्राचा शोध लावला. त्यानंतर पुढचा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे यामध्ये पुढचा महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे इसवी सन 1487 भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केलाय? बार्थोल्युम्यू डायस. बार्थोल्युम्यू डायस जो होता त्याने भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो पोर्तुगीज खलाशी होता. परंतु त्याला त्याच्यामध्ये यश आलं नाही, परंतु त्याने प्रयत्न केला होता तो. अ, अम, इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न बार्थोल्युम्यू डायस या पोर्तुगीज खलाशाचा प्रयत्न होता, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंतच पोहोचू शकला होता. हे आपल्याला इथे आवर्जून नमूद करावंसं, लक्षात ठेवावंसं वाटेल. तर केप ऑफ गुड होप जे आहे तिथपर्यंत तो पोहोचला होता. त्याचं नाव होतं बार्थोलोम्यू डायस. नंतर इसवी सन 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस जो आहे, या ख्रिस्तोफर कोलंबस याने अमेरिका खंडाच्या तो पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. म्हणजे अमेरिका खंडाचा शोध खऱ्या अर्थाने ख्रिस्तोफर कोलंबस याने लावलेला आहे 1492 मध्ये. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरा येऊन पोहोचला. तिथे झामोरीन नावाच्या राजाला तो भेटला होता आणि तिथून खऱ्या अर्थाने भारतामध्ये फॉरेनर लोकांच्या एंट्रीला सुरुवात झाली. तर ही घटना 1498 ची आहे. वास्को दी गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरावर पोहोचला. त्यानंतर इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर 13 वसाहती स्थापन केल्या. त्यांचा अशा पद्धतीने जगाचं भ्रमण चालूच होतं, शोध चालू होते. आणि या शोधामध्ये इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आपल्या माहितीसह, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर 13 वसाहती स्थापन केल्या. आणि खऱ्या अर्थाने तिथून वेगळ्या प्रकारचं पॉलिटिक्स या जगामध्ये घडून आलं. त्याच वेळेस जॉर्ज वॉशिंग्टन जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन वसाहतींनी अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध घडून आणले. आणि जो काही त्यांच्या विरुद्ध, जसं ज्या पद्धतीने भारतामध्ये 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, तसं तिथे या वसाहती निर्माण झाल्या होत्या. आणि त्याच वेळी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन वसाहतींनी अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध या ठिकाणी घडून आणलेलं आहे. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात ईस्ट इंडिया अर्थात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी सुरू केलेली आहे. या कंपनीने जहांगीर बादशाह जो होता दिल्लीचा, त्याच्याकडून खऱ्या अर्थाने ती परवानगी घेतली आणि सुरत येथे वखार स्थापन केली. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज व फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. इंग्रज लोकांना वाटायचं की आम्ही यात व्यापारात पुढे पाहिजे, तर फ्रेंच लोकांना वाटायचं आम्ही पुढे पाहिजे. यातूनच ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी ठरले. यांच्यामध्ये मग 3 युद्ध झाली. ती फेमस युद्ध आहेत, इंग्रज व फ्रेंच यांची युद्ध झाली. त्या युद्धांना कर्नाटक युद्ध म्हणून ती 3 युद्ध ओळखली जातात. तिसऱ्या युद्धामध्ये
इंग्रज आणि फ्रेंच यांची जी युद्ध झाली, यांचं तिसरं युद्ध जे होतं, तर तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. आणि इसवी सन 1756 मध्ये सिराज जो होता, सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून खऱ्या अर्थाने सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. यामुळे इंग्रज संतप्त झाले. त्याचवेळी रॉबर्ट क्लाईव्ह हा जो होता, अतिशय मुत्सद्दी होता. याने मुत्सद्देगिरीने सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर याला नवाब केलं. त्यावेळेस त्या काळामध्ये नवाब पदाला फार विशेष महत्व होतं. तर त्यावेळेस सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने केले. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे, प्लासीची लढाई सगळ्यांना माहिती आहे, 1757 मध्ये प्लासी येथे सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले. परंतु मीर जाफरने जी काही फितुरी केली, जो इंग्रजांना जाऊन मिळाला, रॉबर्ट क्लाईव्हमुळे जाऊन मिळाला, त्यामुळे सिराज उद्दौलाचा इथे पराभव झालेला आहे. इंग्रजांनी मग या ठिकाणी जो मीर जाफर होता, त्या मीर जाफरला नवाब बनवलं. इंग्रजही बनू शकत होते किंवा इंग्रजांनी तेव्हाच राज्य करायला सुरुवात केली होती, केली असती, परंतु इंग्रज फार हुशार होते. त्यांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने सायलेंट किलर व्हायचं. तर त्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने इंग्रजांच्याच कृपेने काय केलं, मीर जाफर या ठिकाणी नवाब बनलेला आहे. पुढे त्याने विरोध करताच मग आता तो मीर जाफर सुद्धा इंग्रजांना विरोध करायला लागला. त्याला लक्षात आलं की इंग्रज चुकीच्या पद्धतीने ध्येय धोरणं राबवत आहे आणि हे इंग्रज लुबाडण्याचं काम करत आहे. जेव्हा मीर जाफरला लक्षात आलं, तर मीर जाफरने सुद्धा सिराज उद्दौलासारखा विरोध करायला सुरुवात केली. मग इंग्रज अजून हुशार, इंग्रजांनी त्याचा जावई मीर कासिम याला नवाब बनवलं. म्हणजे मीर जाफरला बाजूला केलं, मीर कासिमला नवाब बनवलं. मग मीर कासिमने पुन्हा मीर कासिम जो आहे त्याने पुन्हा त्याला लक्षात आले की इंग्रज चुकीच्या पद्धतीने राज्यकारभार करत आहे. तर त्या मीर कासिमने सुद्धा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करतानाच पुन्हा मीर जाफरला पुन्हा नवाब बनवलं. म्हणजे त्यांना लक्षात आलं की हा मीर जाफर बरा, मीर कासिम अवघड आहे. तर मग मीर कासिमला त्यांनी बाजूला केलं आणि मीर जाफरला नवाब बनवलं. आता हे पुन्हा झाल्यामुळे मीर कासिमला राग आला. मग मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मोगल बादशाह शहा आलम हे तिघे एकत्र आले. मीर कासिम, अयोध्येचा नवाब आणि शुजा उद्दौला ज्याचं नाव आहे, आणि मोगल बादशाह शहा आलम एकत्र आले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. त्याच वेळेस इसवी सन 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालं. त्यात इंग्रज विजयी झाले. त्यामुळे दिवाणी अधिकार जो होता, तो दिवाणी अधिकार नवाबांनी गमावला. दिवाणी म्हणजे महसूल, टॅक्स, कर गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. आणि इथून खऱ्या अर्थाने भारतीय इतिहासाला कलाटणी मिळालेली आपल्याला दिसून येते. इंग्रज म्हैसूर युद्ध, पुढचं युद्ध आहे इंग्रज म्हैसूर युद्ध. जसं प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, कर्नाटक युद्ध झाली, तसं आता तिसरं युद्ध झालं, पुढचं युद्ध झालं इंग्रज म्हैसूर युद्ध. म्हैसूर राज्यातला हैदर अली जो आहे, त्या हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जो होता टिपू सुलतान, हा म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धामध्ये टिपू सुलतान मृत्युमुखी पडला, मरण पावला. इसवी सन 1843 मध्ये माता इंग्रजांचं वर्चस्व भारतामध्ये वाढत चाललं होतं. हळू एक एक प्रदेश ते काबीज करत होते. आणि त्याचाच एक भाग म्हणजे 1843 मध्ये इंग्रजांनी सिंध प्रांतवर आपला ताबा मिळवला. त्याच वेळेस शीख सत्तेचा पाडाव घडून आला. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लक्षात येईल की या शीख सत्तेच्या पाडावामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली, तर पंजाबमधील सत्ता रणजित सिंह यांच्या हाती होती.
त्यांच्यानंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला. बघा लक्षात ठेवा, पंजाबमध्ये कोणाकडे सत्ता होती? रणजित सिंह. त्यांच्यानंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर आला. त्याची आई राणी जिंदल राज्याचा कारभार पाहू लागली. इंग्रज पंजाबवर हल्ला करणार असा शिखांचा समज झाल्याने त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. मात्र शिखांचा पराभव झाला. तर मुलतानचा अधिकारी मुलतान याने इंग्रजांविरुद्ध बंड केलं. दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. या दुसऱ्या युद्धामध्ये मुलतान जो होता त्याने मदत केली होती शिखांना, पण यामध्ये सुद्धा शिखांचा 2 वेळा इथे पराभव घडून आलेला आहे. शीख या ठिकाणी पराभूत झाले. इसवी सन 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाब प्रदेश ताब्यात घेतला. हळूहळू एक 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 सिंध प्रांत झाला. मग पंजाबचा प्रदेश त्यांनी ताब्यात घेतला 1849 मध्ये. आता ब्रिटिश सत्तेचा परिणाम काय झाला? मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातलं प्रमुख केंद्र होतं. तर मुंबईला येणं जाणं त्यांना सोपं होतं. या प्रदेशावर मात्र मराठ्यांची घट्ट पकड होती. त्याच काळात पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर माधवराव पेशवे जे आहेत, या माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथ पेशवे यांनी पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. तोपर्यंत इंग्रजांचा शिरकाव नव्हता. यामध्ये रघुनाथराव पेशवे यांनी, त्यांना पद पाहिजे होतं म्हणून माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथ पेशवे हे जे त्यांचे काका, माधवराव पेशव्यांचे काका यांनी मग इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. इसवी सन 1774 ते इसवी सन 1818 दरम्यान इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये 3 युद्ध घडून आली. 3 युद्ध झाली 1774 ते 1818च्या दरम्यान. त्यामध्ये 1782 मध्ये सालबाईचा तह झाला आणि पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. पहिलं इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते 1782 मध्ये झाले. त्यावेळेस सालबाईचा तह झाला 1782 मध्ये. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याने भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. म्हणजे पहिलेच सालबाईचा तह झाला, त्यानंतर मग हा आला 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली, तो गव्हर्नर जनरल म्हणून आला. मग त्यांनी भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य गमावले. भारतातले काही सत्ताधीश जे आहे त्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि मग स्वतःच इंडिपेंडन्स गमावलेला आहे. नंतर इसवी सन 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. जसं सालबाईचा तह होता, पहिल्यांदा सालबाईचा तह झाला, नंतर हा तुम्हाला वसईचा तह प्रसिद्ध आहे. तो 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्रजांचा हळूहळू भारतामध्ये हस्तक्षेप वाढू लागला. भारतीय सत्तांमध्ये हस्तक्षेप वाढू लागला. तर दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं आणि मग यामध्ये युनिटी नसल्यामुळे तिथे सुद्धा बाजीराव पेशवे यांचा पराभव झालेला आहे. इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांनी आपली पूर्णपणे सत्ता गमावली आणि इंग्रजांच्या विस्तार व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेस दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदे यांच्या फौजेचा पराभव करून जनरल जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. बघा, अशा पद्धतीने मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदे यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. पुढं काय झालं बघा त्याच्यामध्ये.
इंग्रजांनी सातारच्या छत्रपती प्रताप सिंह यांच्याशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु त्यांना गादीवरून पदच्युत करून काशीला पाठवले. बघा इंग्रज कशा पद्धतीने छलकपट करत होते. तर इंग्रजांनी काय केलं, सातारचे छत्रपती प्रताप सिंह यांच्याशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु त्यांना गादीवर पदच्युत करून काशीला पाठवले. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रताप सिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडला जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागितली, परंतु त्यांना यश मिळालेलं नाही. तर त्यांना तिथे यश मिळालं नाही. पण कोणाला यश मिळालं नाही, तर छत्रपती प्रताप सिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते हे इंग्लंडला गेले होते त्या संदर्भात. पुढे लॉर्ड डलहौसीने काय केलं, मग दत्तक विधान नामंजूर करून इसवी सन 1848 मध्ये सातारचे राज्य काय केलेलं आहे, खालसा केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की सातारचं राज्य कोणी खालसा केलं, तर पुढे लॉर्ड डलहौसी याने दत्तक विधान नामंजूर करून इसवी सन 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. छत्रपती प्रताप सिंह यांनी 1827 मध्ये राजनीतीविषयक सभानीती नावाचा ग्रंथ लिहिला. तर याच प्रताप सिंहांनी काय केलं, सभानीती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच वेळेस पुढे रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे 1765 मध्ये बंगालमध्ये त्याने दुहेरी राजव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीकडे ठेवलं आणि शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम नवाबाकडे. म्हणजे दोन गोष्टी, सर्व अधिकार स्वतःकडे न करता दोन गोष्टी वाटल्या. चांगली गोष्ट अशी, म्हणजे एक गोष्ट अशी की जिथे पैसा येणार आहे, महसूल येणार आहे, ते आपल्याकडे ठेवलं आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम नवाबाकडे दिलं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था राजव्यवस्था असे म्हणतात. इसवी सन 1773च्या रेग्युलेटिंग नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. त्यावेळेस वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा संपूर्ण अधिकार हा वॉरेन हेस्टिंगला प्राप्त झालेला आहे. तर वॉरेन हेस्टिंग्ज होता हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळालेला आहे. त्यानंतर इसवी सन 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. तर 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करण्यात नियामक मंडळ त्या काळी स्थापन करण्यात आलं. याच्यामध्ये इसवी सन 1813, 1833, 1853 म्हणजे 13, 33, 53 20 वर्षाचा गॅप लक्षात ठेवा. 13, 33, 53, 1833, 1813, 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने मंजूर केले. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. हे जे तुम्ही कलेक्टर पद असेल किंवा ही जी सिस्टीम तयार झाली भारतामध्ये, तर ही नोकरशाही ब्युरोक्रेसी कोणी सुरू केली असा प्रश्न बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. तर ब्युरोक्रॉसीची सुरुवात, नोकरशाहीची सुरुवात कोणी केली, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केलेली आहे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, आताचं जे तुमचं IAS अधिकारी होतात, या IAS अधिकाऱ्यांची सुरुवात इंग्रजांनी सुरू केलेली आहे. इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS अर्थात आजचं IAS, ओके, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, तर या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. त्याच वेळेस लॉर्ड मेकॉलॉजी होता. या लॉर्ड मेकॉलॉजीच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विधी समितीने कायद्याची एक संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू झाला.
या समितीच्या ध्येय धोरणानुसार संपूर्ण भारतामध्ये हा एकच कायदा इथे लागू झालेला आहे. त्यानंतर आहे पुढे आपण बघणार आहोत याच्यामध्ये काही महत्वाच्या घटना घडल्या बघा त्या काळामध्ये. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू झाली. 1853 याच्यामध्ये 34 प्रवासी बसले, 72 प्रवासी बसले होते मुंबई ते ठाणे रेल्वे मार्गावर. 1853 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे मार्ग सुरू झाला, रेल्वे सुरू झाली. 1855 मध्ये बंगाल रिश्रा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी तयार झाली. म्हणजे पहिली कापड गिरणी आणि रेल्वे 1853 मध्ये मुंबई. आणि बंगालमध्ये काय झालं तर रिश्रा नावाची तागाची पहिली गिरणी सुरू झाली रिश्रा येथे. 1907 मध्ये जमशेदपूर येथे जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. हा स्वातंत्र्यपूर्व काळातला कारखाना आहे. 1907 मध्ये हा कारखाना सुरू झालेला आहे. पुढे काय झालं 1784 मध्ये विल्यम जोन्स हा जो होता या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल ही संस्था स्थापन केली विल्यम जोन्स याने. तर ही कधी सुरू केलेली आहे 1784 मध्ये. मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म भाषा इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. मॅक्स मुलर नावाचा जो जर्मनीचा विचारवंत होता हा भारतीय धर्म भारतीय इतिहास याचा गाढा अभ्यासक होता. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केलेला आहे. लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा. लॉर्ड मेकालेच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झालेलं आहे. तर भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केलं तर लॉर्ड मेकॉलेने जी शिफारस केली होती त्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले. 1857 मध्ये फार महत्वाची घटना घडली. 1857 मध्ये कोलकाता मुंबई मद्रास ह्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. तर ही जी पहिली PDF आहे 8वी शालेय नोट्सची तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होताना दिसत आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीने इतिहासाची साधनं आपण पाहिली, काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर कशा पद्धतीने युरोपीय काळ सुरू झाला, युरोपीय इतिहास. तर प्रबोधन युग कसं सुरू झालं ते आपण पाहिलं. लिओनार्दो दा विंची बद्दलची माहिती पाहिली. जॉन्स गुटेनबर्ग याने 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लावला. भारताचा शोध घेण्याचा पहिला प्रयत्न बार्थोलोम्युडायस याने केला. परंतु वास्को दी गामा हा जो पोर्तुगीज खलाशी होता हा केप ऑफ गुड ऑफला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरावर येऊन पोचला. तिथे झामोरीन नावाचा राजा होता. त्यानंतर मग इंग्लंडने कशा पद्धतीने अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या. अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध घडलं. मग त्याच काळामध्ये पॅरलल भारतामध्ये घटना झाल्या. मग 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. हा सगळा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मग कशा पद्धतीने जहांगीर बादशाह जो होता परवानगी काढली ईस्ट इंडिया कंपनीने. मग सुरत येथे वखार स्थापन केली. आणि त्यातच इंग्रज आणि फ्रेंच जे आहेत यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. त्या 3 युद्धांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. हे सगळं सगळं इतिहास आपण पाहिलेला आहे. मग कशा पद्धतीने सिराज उद्दौला, मग त्याचा सेनापती मीर जाफर, मीर जाफरचा जावई मीर कासिम, बरोबर आहे की नाही. नंतर मग मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, मोगल बादशाह शाह आलम कशा पद्धतीने इंग्रजांविरुद्ध सामोरे गेले हे आपण पाहिलं. प्लासीची लढाई, बक्सारचं युद्ध, टिपू सुलतान कुठे मारला गेला, नंतर शीख सत्ता कशा पद्धतीने
इंग्रजांच्या ताब्यात गेली. सिंध प्रांत कशा पद्धतीने त्यांनी ताब्यात घेतला हे आपण बघितलं. याच ब्रिटिश सत्तेचा काय काय परिणाम झाला, महाराष्ट्रामध्ये काय परिणाम झाला, मराठ्यांची सत्ता कशी हातात गेली, मराठ्यांचे 3 युद्ध कसे झाले, 1782 मध्ये सालबाईचा तह झाला, 1798 मध्ये तैनाती फौजेचा करार झाला, नंतर वसईचा तह झाला. कशा पद्धतीने मराठ्यांनी आपली सत्ता गमावली आपण आत्ता बघितलेलं आहे. त्याच वेळेस डलहौसी जो होता त्या डलहौसीने दत्तक विधान जे आहे ते नामंजूर केलं. आणि मग खऱ्या अर्थाने जे जे महत्वाचे राज्य होते ते खालसा केले इंग्रजांनी. कशा पद्धतीने त्यांनी शिरकाव केला, कशा पद्धतीने दुहेरी राजव्यवस्था आणली आणि स्वतःकडे महसुलाचं काम ठेवलं आणि शांतता व्यवस्था राखण्याचं काम नवाबाकडे दिलं. नंतर 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आला. 20-20 वर्षांनी ते रेग्युलेटिंग ऍक्ट येत गेले. नंतर गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती झाली. वॉरेन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्याकडे मुंबई मद्रासचा प्रांत देण्यात आला. कशा पद्धतीने या सगळ्या इतिहासामधल्या घटना घडत गेल्या आहेत या आपण इथे पाहिलेल्या आहेत. ही PDF तुम्हाला आता लगेच शेअर करतो. याचा व्हिडिओ पण तुम्हाला पाठवतो. तर ही अतिशय महत्वाची PDF आहे. अं, याच्यामध्ये खूप प्रश्नांची उत्तरं आहेत. जसं सतीबंदी कायद्यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेला आहे. विधवा पुनर्विवाहाला खऱ्या अर्थाने भारतामध्ये खरी चालना जर कोणी दिली असेल तर ही जी चालना दिलेली आहे ती लॉर्ड डलहौसीने. नंतर लॉर्ड मेकॉलेने कशा पद्धतीने भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केलं आणि त्याच वेळेस 1857 मध्ये भारतामध्ये 3 विद्यापीठं स्थापन झाली. तर ते 3 विद्यापीठं कोणती आहेत, तर कोलकाता विद्यापीठ, मुंबई आणि मद्रास विद्यापीठांची इंग्रजांच्या काळामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. आता शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. यामध्ये ही PDF तुम्हाला मी आता शेअर करतो. बाकीचा भाग आपण नंतर पाहू.